नमस्कार, मी सिद्धार्थ काळे. आपण बघत आहात दिवे सम्राट टाइम्स न्यूज. आज आपण आपल्या न्यूजमध्ये नेहमी आपण ज्यांची प्रतिक्रिया घेतो आणि कमी कालावधीमध्ये जास्त प्रमाणामध्ये जास्त विस्तार झालेले, म्हणजे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारे, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून जे जातात असे शिवाजी घनगाव हे यांची आज आपण खास मुलाखत आपल्या दिव्य सम्राट टाइम्समध्ये घेत आहोत. कशा पद्धतीने त्यांचा म्हणजे जो प्रवास आहे, सर्वसामान्य कुटुंबातून येऊन आज खूप मोठी अचिव्हमेंट त्यांनी जी मिळवलेली आहे, कशा पद्धतीने त्यांचा जो दैनंदिन जीवनक्रम असतो आणि कशा पद्धतीने सर्वसामान्य लोकांच्या व्यथा जाणून घेऊन व त्यांना न्याय देण्याचं कार्य ते करतात, असं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. तर नमस्कार शिवाजीजी, आपण आपले दिवे सम्राट टाइम्स मध्ये स्वागत आहे. काय सांगणार तुम्ही? तुमची जी सुरुवात झालेली आहे, तुमच्या सर्वसाधारण कुटुंबातून तुम्ही येतात आणि आज चांगल्या स्वरूपामध्ये आपण पोलीस ठाणे असो किंवा पोलिसांची देखील आपले संबंध चांगले आहेत आणि त्या संबंधाचा आपण सर्वसामान्य गरीब जनतेला कशा पद्धतीने न्याय मिळवून देण्याचं काम करतात, काय सांगणार तुम्ही? जय भीम, जय श्रीराम, जय संविधान. मला हेच सांगायचंय की आपण जे गोरगरीब आहेत त्यांच्या आपण कशा प्रकारे मदतीस जाऊ, कशा प्रकारे जितकी मदत होईल तेवढं मदत करण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि आपलं संघटन एवढं वाढवायचंय की येत्या कोणालाही कशाही प्रकारची काही तकलीफ असली तर ते धावत आपल्यापाशी आले पाहिजे. आणि आपण पोलीस प्रोटेक्शन असो किंवा दवाखान्याचं असो किंवा कशाचंही असो, काही ठिकाणी तर आम्ही बघतो बांधकाम इमारती आहेत, गोरगरीब लोक इकडनं तिकडनं पैसा जमवून लोन वगैरे काढून घरं बांधतात आणि त्यावरती हे बीएमसी वाले कोणाच्या तरी सांगण्यावरनं, कोणाच्या तरी काय ऐकण्यावरनं येतात, डायरेक्ट त्यांचे घरं पाडायला चालू करतात. मग हे न होता, असं न करता त्यांनी गरिबांची मदत करावी एवढं आपल्याला सांगण्यात आहे. शिवाजीजी, आपण आपली ही सुरुवात राजकारण असो, सामाजिक कार्य असो की इतर अजून कुठलेही कार्य असो, ही तुमची सुरुवात कशी झाली? तुम्ही पूर्वी काय करत होतात? कशा पद्धतीने तुम्ही या क्षेत्रामध्ये वळलात, काय सांगणार? मी पहिले सर्वसाधारण माणूस, म्हणजे मी एक कॉन्ट्रॅक्टर होतो. छोटे मोठे घराचे वगैरे, बिल्डिंगचे वगैरे असे कामं घेत होतो. त्यानंतर आम्हाला पण असेच सर्वजण परेशान करायचे. मग मी स्वतः बीजेपी मध्ये कामगार आघाडीचा अध्यक्ष हे मला पद लाभलेलं आहे. आपल्याला प्रवीण भाऊ दरेकरांनी आम्हाला हे पद दिलेलं आहे मागाटणे विधानसभामध्ये. आणि मी अशा प्रकारे सर्वांना मदत करतो की जे माझ्यावर टाइम आलेला होता तो टाइम दुसऱ्यावर कोणावर येऊ नये, ह्या प्रकारे मी सर्वांची मदत करतोय. आणि आम्हाला भाऊंचं एवढं मोठं योगदान आहे, खूप मोठं. भाऊंचा असाच आमच्या डोक्यावरती हात राहावा आणि आम्ही त्यांच्या आशीर्वादाखाली आम्ही चांगले कामं करावे, हेच नम्र विनंती. आणि आज जी परिस्थिती आहे आपल्या, तुमचा जो गेटअप आहे, म्हणजे समोरच्यावरती त्या गेटअपमुळे बराच प्रभाव पडतो. हा, आणि तुम्हाला बघून तर मला वाटतं अर्धे समोर जो व्यक्ती उभा राहील तो अर्धा पूर्ण मेल्यासारखाच होत असेल. नाही, आम्हाला, माझं नाव जरी शिवाजी असलं पण आपण महाराजांच्या तत्वावरती चालणारे माणसं आहेत. महाराजांनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणाचा काहीतरी उपयोग व्हावा, थोडा तरी. गोरगरीब जनता आपली खुश राहावी, त्यांनी निदान आपलं कदाचित थोडं तरी नाव घ्यावं, एवढीच आमची अपेक्षा आहे. म्हणून आम्ही असा हा गेटअप घेतलेला आहे आणि सर्वांचा आम्ही मनातून, काळजातून आम्ही सर्वांचे कामं करतो. कोणाचे हे असू जा, गोरगरीब महिला असतील, महिलांवर काय अत्याचार असला तर आम्ही डायरेक्ट ऍक्शन घेतो. आणि जरी आम्ही कुठे ऍक्शन घेतली आणि पोलिसांनी जरी आम्हाला हे केलं तर आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हेच विनंती आहे की त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं. येणाऱ्या काळामध्ये तुमची जी आता तुम्ही ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये, समाजकार्यामध्ये, सामाजिक चळवळी म्हणजे तुमची तुम्ही मार्गक्रम करत आहात, खूप उत्तम प्रकारे काम करत आहात आणि तुम्हाला मोठा जनधार आपल्या विभागातून व इतर तुमच्या विभागामधून देखील नाही, त्या विभागाव्यतिरिक्त इतर ठिकाणी देखील तुम्ही ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी चांगला प्रभाव पडतो आणि तुम्हाला भेटण्यासाठी लोक येतात, गळा भेट करतात, तुमचे कॉन्टॅक्ट नंबर मागतात. ह्या सर्व
लोकांच्या गराड्यामध्ये तुम्हाला कशी फील होते, काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की ते मला येतात, भेटतात आणि आपलं गळ्याला जेव्हा मिळतात तेव्हा असं वाटतं की आपला कोणीतरी माणूस आपल्या गळ्याला मिळतोय आणि अशाने संघटन वाढतं, आपलं संघटन वाढतं, बहुबल वाढतं. आणि कसं आहे माहिती, गोरगरिबांना ना एक असं आपुलकी निर्माण होते की चला आपण इथं तिथं फिरतो, मदत होत नाही, कमसे कम एकदा भाऊपाशी गेल्यावर त्यांच्यातर्फे तरी काहीतरी होईल. आणि अशा भरपूर महिला आहेत की आम्ही त्यांना मनापासून, आम्ही बहिणीप्रमाणे आमच्या बहिणीला जी मदत केली ती आम्ही इथं त्यांना मदत करतोय. आणि आम्हाला पण चांगलं वाटतंय की सर्वांना मदत करावी. खरंच शिवाजीजी, आपण ज्या पद्धतीने आपलं कार्य चालू आहे, तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असं वाटतं का राजकीय राजकारणाची जी कास धरून तुम्ही काम करतात, तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असं वाटतं की महानगरपालिकेमध्ये नगरसेवक पदासाठी उभं राहावा किंवा काय, असं तुम्हाला असं मनामधून असं काय वाटतं काय? नाही, हे बघा, समाजसेवक आपण जर मनातून जर सर्वांची सेवा करत गेलो ना तर आम्हाला उभं राहायची काही गरजच नाही ना. कारण असेच जर सर्वांचे कामं करत गेलो, आज जे पदावरती आहेत, नगरसेवक असो कोणी असो, ते काय धावत पडत येत आहेत का कामं करायला? नाही ना. मग आम्ही लोकांच्या घराघर पोहोचतात, गल्लोगल्लीत जातात आणि कामं करतात. ह्याच्यात आम्हाला खूप आनंद आहे, एकदम इच्छा, मन तृप्त होऊन जातं आणि लोकांचा आशीर्वाद घेतोय आम्ही. बस आम्हाला तेच आशीर्वाद लाभो एवढीच आमची इच्छा आहे. तर आपण बघितलं कशा पद्धतीनं या ठिकाणी आज आपल्याला यांनी शिवाजी घनगाव यांनी मुलाखत दिलेली आहे. एक सर्वसाधारण कुटुंबातून येऊन साधारणतः एक कॉन्ट्रॅक्टरच्या नंतर एक राजकारणामध्ये येणे, राजकारणामार्फत सामाजिक काम करून एक चांगलं नावलौकिक कमवून म्हणजे चांगलंच प्रसिद्धी मिळालेली आहे त्यांना. आणि त्यांना भेटण्यासाठी युवक जो वर्ग आहे खूपच त्यांना बघून प्रभावित होतो आणि सामाजिक कामामध्ये त्यांची जी गोडी आहे हे बघून त्यांना युवक जुळण्याचा प्रयत्न करत असतात. असेच त्यांनी सामाजिक कार्य करत राहावे ही दिव्य सम्राट टाईमच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांनी असेच कार्य करत राहावे, त्यांच्या हातून सामाजिक कार्य घडत राहावे ही आमच्याकडनं त्यांना शुभेच्छा. नमस्कार.